जिल्हा परिषद निवडणूक आणि यामध्ये जे आहे ते पुन्हा चुरस पाहायला मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका कशा पद्धतीने काँग्रेस या सगळ्याला सामोरं जाते जाणून घ्या। माझ्यासोबत जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आहेत। कशा पद्धतीची रणनीती असणार आहे या निवडणुकीमध्ये? काय जिंकणं हीच रणनीती, दुसरं काहीच नाही। महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर कुठला इम्पॅक्ट पडलेला आहे वंचित बहुजन आघाडी आणि एकत्र येण्याचा कशा पद्धतीनं जे आहे ते निवडणुकीला सामोरं जात आहे? तुमचं आम्ही आणि वंचित विचारानं एकत्रच आहोत। प्रत्यक्षात जागा वाटपात सुद्धा आमचं शेवटच्या टप्प्यात आलेलं होतं, परंतु थोडा त्या गोष्टीला वेळ लागला। तरी विड्रॉलपर्यंत आमचा प्रयत्न चालू आहेत। त्यांचे आमचे सकारात्मक प्रयत्न चालू आहेत, होऊ शकते। खरं तर महानगरपालिका अगोदर एक नगर परिषदेची निवडणूक झाली होती। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक टॅगलाईन आली होती भाजपकडून, मात्र आता टॅगलाईन कुठलीही न बिना टॅगलाईनचं ते निवडणुकीत सामोरं जात असल्याचं पाहायला मिळतंय। काय एकात एक नाही बापात लोक नाही अशी त्यांची अवस्था आहे। त्याच्यामुळे ते काँग्रेसच्या विचाराशी, काँग्रेसच्या मजबूत विरोधात लढू शकत नाहीत। सन्माननीय अमित देशमुख साहेबांचं नेतृत्व, दिलीपराव देशमुख साहेबांचं मार्गदर्शन, ह्या लढाईत आदरणीय धीरज देशमुख साहेब, आम्ही सगळे ताकदीनं उतरलेलो आहोत। त्याच्यामुळं भाजपची पाचावर धारण बसलेली आहे। 100% त्यांना खात्री पटली आहे की आपल्याला यश मिळणार नाही। आता ही येणारी जिल्हा परिषद काँग्रेसचीच आहे, म्हणून मनोबल हारलेले आहेत। तरुण चेहऱ्यांना पहिल्यांदाच अनेक ठिकाणी जे आहे ते संधी दिल्याचं पाहायला मिळतंय। निलंग्यात अनेक तरुणांना तुम्ही निवडणूक रिंगणामध्ये उतरवलंय। काय तरुणांना संधी देणं हे आदरणीय राहुलजी गांधी यांचं धोरण आहे। त्यानुसार अमित भैयांनी तरुणांना प्राधान्य द्यायचं ठरवलं। त्या पद्धतीनं आम्ही जिल्ह्याभरामध्ये जास्तीत जास्त तरुण उमेदवार आम्ही दिलेले आहेत। निलंगा विधानसभेत तर सर्वाधिक जास्त तरुण उमेदवार आहेत, लातूर ग्रामीणमध्ये आहेत। म्हणजे युवकांना संधी देण्याकडे काँग्रेसचा कल आहे आणि युवकांचा काँग्रेसकडे कल आहे, हे ह्याच्यातून लक्षात येतं। आणि जसे नगरपालिका झाल्या घोषणा करून हवा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपवाले करत होते, तसा आत्मविश्वास आता राहिलेला नाही। आणि त्यांना कळलंय की ओव्हरपणा करून जमत नाही। लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार। शेवटचा प्रश्न, किती चॅलेंजिंग असणार? कारण काही दिवस फक्त निवडणुकीमध्ये मिळणार आहेत। 27 तारखेला फॉर्म विड्रॉल आहे आणि 4 तारखेपर्यंत म्हणजे 5 ते 7 दिवसच फक्त प्रचाराला मिळणार आहे। प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मकच असते, सहज कुणालाही काही नसतं। आणि मेहनतीची तयारी आणि एकसंघ एक विचारानं लढण्याची ताकद काँग्रेसकडे असल्यामुळे निश्चित काँग्रेस यशस्वी होईल आणि आमची सत्ता येईल, याबाबत माझ्या मनात कसलीही शंका नाही। तुम्हाला हे विचारलं पाहिजे, गोजमगुंडेंना एक तुम्ही थेट चॅलेंज केलं होतं, त्या चॅलेंजवर काही उत्तर आलेलं दिसत नाही। नाही तर लोकांनी त्यांना संदेश दिलेला आहे। ते आता खरं तर काँग्रेसचे एक चांगले कार्यकर्ते होते। अमित भाईच्या टीममध्ये त्यांना चांगला सन्मान होता, पण तो चुकला, तो संपला। दादा साळुंखे, खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत आणि यामध्ये पुन्हा एकदा आक्रमक पद्धतीनं काँग्रेस जे आहे ते रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। भाजपनं जरी टॅगलाईन आणखीनही कुठलीही शोधली नसली तर 7 दिवसाच्या प्रचारामध्ये कुठल्या टॅगलाईन घेऊन भाजप येतं आणि त्याला काउंटर काँग्रेस कसा करतं हे पाहणं तेवढंच रंगतदार असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।